आजच्या व्हिडिओची सुरुवात ही चकोलीच्या मेकअपने केली आहे. तर ती स्वतःला आरशात बघून केस विंचरते आहे, कारण मी सुद्धा अशीच केस विंचरते, त्यामुळे ती सुद्धा माझी नक्कल मारते आहे. तर पहिलं म्हटलं तिचंच व्हिडिओ शूट करून घेऊया. माझं जेवण चालू होतं तेव्हा तिचा मेकअप चालू होता. तर चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. हाय, मी प्रियांका, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर माझ्या. तुम्हाला आजचा दिवस आनंद जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आहे संकष्टी आणि इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. श्रेयांला शाळेतून अजून घेऊन यायचं आहे, त्यामुळे मी आधीच म्हटलं अर्धं जेवण बनवून घेऊया, म्हणजे संध्याकाळी उशीर आणि गडबड पण होणार नाही, कारण देवाची पूजा करायची असते. तर इथे मी आज कढी बनवणार होती, त्यामुळे त्याची प्रिपरेशन चालू होतं. तर कढीसाठी आमच्याकडे पहिलं वाटण तयार करतात, कांदा, खोबरं आणि जिऱ्याचं. तर ते तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग त्या हाताबरोबरच मिक्सरसुद्धा पुसून घेतला, जेणेकरून नंतर पुन्हा मला तो जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही पुसायला, जेव्हा साफसफाई करत असेल तेव्हा. तर इथे माझं वाटण तयार झालं आहे. आम्ही डाळसुद्धा, म्हणजे फोडणीची डाळ करायची असेल तेव्हासुद्धा हेच वाटण तयार करतो. आणि आज कढी बनवायची होती, तर म्हटलं चला वाटण तयार करून घेऊया, कारण लाईट अचानक जाते इथे. आज लाईट खूप ये-जा चालू होती लाईटीची, म्हणून मग पटकन वाटण तयार करून घेतलं आणि तसंच ते फोडणीलासुद्धा दिलं. तर वाटण टाकून पहिलं फोडणीला मोहरी आणि जिरं घालून घेतले आणि त्यानंतर कढीपत्ता भरपूर सारा टाकला आहे आणि मग हे वाटण तयार केलेलं टाकून घेतलं आणि त्याचं पाणी कमी होईपर्यंत चांगलं शिजवून घेतलं, जेणेकरून खोबरा आणि कांद्याचा जो वास असतो तो निघून जाईल. इथे वाटण चांगलं परतून घेतलं, त्यानंतर ते थंड करण्यासाठी थोडंसं पाणी ओतलं, कारण मग दही टाकल्यावर ते फाटेल, त्यामुळे थोडंसं पाणी ओतलं आणि त्याच्यानंतर मग हे दह्याचं बॅटर जे तयार केलं होतं त्यात थोडंसं बेसन टाकलं होतं, अर्धा चमचा, आणि ते ओतलं आणि ते माझी कढी तयार झाली आहे. आणि बाकीचं जेवणसुद्धा तयार करायचं होतं, फक्त भात आणि कढीच तयार करून घेतली होती. भाजी आणि चपात्या वगैरे करायच्या होत्या, ते म्हटलं श्रेयांला पहिलं घेऊन येते. तर इथे मी श्रेयांला शाळेत आणायला गेले, त्यानंतर मग बरेचबीची येऊन भाजी बनवली आणि तयार झालेली कढी. त्यानंतर ह्यांचा टाईमच झाला होता ऑफिसवरून यायचा, तर हे आले, येताना फुलं आणि देवासाठी लागणारं सामान घेऊन आले आणि त्यांना केळीसुद्धा आणायला सांगितली होती, बाप्पासमोर ठेवायची होती म्हणून. तर इथे संध्याकाळचा दिवा लावून घेतला आहे हातपाय वगैरे धुवून झाल्यावर, आणि नंतर मग हे दिवा, आज पूजा करायची होती त्यामुळे इथे दुर्वा साफ करत होते. ते तिकडे दुर्वा साफ करत होते आणि मी इकडे मोदकाची तयारी करायला घेतली, कारण मी दर महिन्याला संकष्टीला मोदक बनवते बाप्पाला. 21 मोदकांचा नैवेद्य हा असतोच. बाकीचं साधा जेवणाचा सुद्धा नैवेद्य करते आणि मोदकाचा सुद्धा नैवेद्य करते. तर मला जास्त करून तळणीचे मोदक खूप आवडतात आणि ते करायलासुद्धा पटकन केले जातात. उकडीचे मोदक येतात, पण फारसे ते तयार करता येत नाही, म्हणजे पीठ भिजवण्यात थोडी चुकामुक होते, त्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही उकडीच्या मोदकाच्या. तळणीचेच मोदक करते किंवा मग दुसरे रव्याचे वगैरे मोदक केले जातात. तर आज मी तळणीचे मोदक करते. तर इथे सगळी तयारी करून झाली होती आणि माझे मोदक असे छानसे तयार झालेत. तुम्हाला आवडले का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणते मोदक बनवता ते सुद्धा सांगा. तर इथे बाप्पाच्या पूजेची तयारी करून ठेवली आहे यांनी एकत्रच, आणि आता पूजा करायला सुरुवात केली आहे त्यांनी. तर छानशी रांगोळी हे सगळं त्यांनीच केलं आहे. रांगोळी वगैरे त्यांनी काढून घेतली, दिवा लावून घेतला देवासमोर आणि त्यानंतर मग बाप्पाला विराजमान केलं. त्यांना स्नान घातलं बाप्पाला पंचामृतानं आणि मग बाप्पाला विराजमान केलं पाटावर. आणि त्यानंतर मग देवाची यथासांग पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी बाप्पाच्या पाया पडून घेतलं. तर संकष्टीला आम्ही दर महिन्याला अशीच पूजा करतो. तुम्हीसुद्धा ही पूजा करता का घरी तुमच्या? तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर माझी काही पूजा करण्यात चूक झाली असेल तर ते देखील सांगा, पुढच्या वेळेस मी ती चूक सुधारेन. तर इथे बाप्पाला नैवेद्य दाखवत आहेत. साध्या जेवणाचंच नैवेद्य आहे, भात डाळ आणि चपाती भाजी वगैरे. आणि त्यानंतर मग बाप्पाला मोदकाचा नैवेद्य तो तर दाखवायलाच हवा, बाप्पाचा आवडता म्हटल्यावर. त्यानंतर मग आम्ही इथे सगळ्यांनी पाया पडून गेलं. पहिलं श्रेयाने पाया पडलं, त्याच्यानंतर मग इथे छकुलीची गडबड होती पाया पडायची.
तिचं पाया पडून झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी सुद्धा पाया पडून घेतलं. तिला हळद कुंकू लावायचं असतं, त्याच्यामुळे तिची गडबड असते. आरती झाली त्यानंतर मग आम्ही जेवून घेतलं. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.